सर्व नेम अटी जाणून घ्या पंचांकडनं. तर विनंती करतोय सामन्याला सुरुवात करायची आहे. सर विनंती करतोय आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. शतरक्षण त्वरित पांगवायचं आहे आणि एक्स्ट्रा प्लेयर जर असेल तर आमच्यापर्यंत त्यांनी यायचं आहे, कारण नावं आमच्यापर्यंत पोचावी यासाठी आपण आपला एक पाठीराखा पाठवायचा आहे. विनंती करतोय सर आपल्याला. या या सर. तर जबरदस्त लढत पाहायला भेटेल आपल्याला. बॅट्समॅन नेम जर आपला पाठीराखा कोणी असेल तर पाठवा सर, कारण इतर सिरीज मॅच द मॅच गोलंदाज आणि शतरक्षण ही पारितोषिक आपल्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. जोपर्यंत आपली नावे आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत तोपर्यंत आम्ही या ना वरती या. बसा सर. या बसा सर. तर पहिलं षटक प्रत्युत्तर व्यक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक गोलंदाज पहिली सलामी सचिन. बॅट्समन निवृत्ती आणि आणि ऋतिक. पहिला सचिन. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आणि पंचांचा इशारा अवंतरचा दिशाहीन मारा सदोष मारा पाहायला भेटतोय. एक धावसंख्येने खातं खोलते संघाचं. एक जबरदस्त लढत अमृत तुमरी रसिके चढावर पाहायला भेटेल. सुरेख असं आयोजन आपला पाहायला भेटतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली लढत पाहायला भेटतीये ती म्हणजे साईराज प्रतिष्ठान आणि गावदेवीड यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक करतोय. व्हेरिएशन आणतोय गोलंदाजीमध्ये. पूर्णपणे जगडून ठेवण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सचिन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार सचिन. सुरेख चेंडू सुरेख फटका पाहायला भेटतोय चेंडू आणि इथे मात्र चेंडू डी मध्ये जातोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते पुढे सरसावते ती म्हणजे 2च्या घरात. जबरदस्त लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. एक जबरदस्त सामना हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटेल. यात मात्र मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा सचिन तयार. व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल फलंदाज. भिरकावते चेंडूला टॅप केला. चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 6. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सचिन. मागच्या चेंडूवर मागणं ठरल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. भिरकावलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू जातोय. कमबॅक करतोय. व्हेरिएशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. संघाच्या धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 6च्या घरात. पहिलं षटक प्रगतीत असताना धावसंख्या 6. पुन्हा एकदा टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. पण इथे मात्र पंच दोन्ही हात वर करून अवंतर चेंडू घोषित करतायत. म्हणजेच एक धावसंख्येचा भरणा होते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वृद्धिंगत होते. संघाची धावसंख्या 1+1. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावसंख्या 8च्या घरात. भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. चेंडू मागे यष्टिरक्षक मात्र धावत होता पण चेंडू जातोय तोपर्यंत डी मध्ये एक धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 9च्या घरात. दुरे गोलंदाजी पाहायला भेटते सचिनकडनं. पुन्हा एकदा सचिन तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तोंड देईल फलंदाज. टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. सरळ सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरून जातो चेंडू. 1+1 अवंतर चेंडू पाहायला भेटते. मागणी गोलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे सचिन याची. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. एक जबरदस्त आयोजन जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला सामना रंगतोय तो म्हणजे गावदेवी 8 आणि साईराज प्रतिष्ठान यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12च्या घरात. धावसंख्या 12. सुरेख स्पर्धा प्रेक्षक लाईव्ह युट्यूब याच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतोय. बरेच वर्षापासून
या स्पर्धेची वाट पाहत होतो आणि ही स्पर्धा रंगते मात्र. ओह सुपर डिलिव्हरी, क्लीन बोल्ड, चले जाओ. जबरदस्त मारायची गोलंदाजी, भेदक मारा, जालिम मारा, विषारी मारा म्हणता येईल या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर त्रिफाला चित केलो आणि फलंदाज बाद होतोय. गोलंदाजाचं नाव काय दादा? जेरी. आगळ्या वेगळ्या शैलीची गोलंदाजी जेरी याची. पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफला चित करतोय फलंदाजाला. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्येचा विचार केला. लॉट्स ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जेरी टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, हलक्या तरी पुश करतो चेंडूला. स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. धावसंख्या स्थगित, स्थिर, स्थिमित, कुंठित संघाई धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 12. पहिल्या षटकामध्ये सचिन मागे ठरला होता, 12 धावसंख्या दिल्या होत्या. या 2 चेंडूवर मात्र सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटते. ओ सुपर डिलिव्हरी, चेंडू डी मध्ये जातोय, गफलत करतोय यष्टीरक्षक. अगल्या वेगळ्या शेळीची गोलंदाजी इथे मात्र चक्रावून ठेवलंय फलंदाजाला अक्षरशः. पुन्हा एकदा गोलंदाज जेरी तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल फलंदाज, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. ओ सुपर डिलिव्हरी, इथे मात्र पुन्हा एकदा गफलत करतोय यष्टीरक्षक. साजेशी साथ मात्र देत नाही गोलंदाजाला, कारण दोन्ही चेंडू हे निर्धाव होते. जर यष्टीरक्षकने पकडले असते तर 4 चेंडू निर्धाव असते. मात्र 4 चेंडूवर मात्र 2 धाव खर्च करतोय फक्त आणि गडी बाद करतोय. एक जबरदस्त भूमिका पार पाडतोय तो म्हणजे जेरी. पूर्णपणे जखडून ठेवला. इथे मात्र दडपण आणण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 12 धावसंख्या मात्र खर्च केला होता सचिनने. त्याच्यानंतर जेरी याच्यावर खांद्यावरती जबाबदारी दिली आणि एक जबरदस्त साजेशी कामगिरी करतोय जेरी. पण जेरी तयार. ओ सुपर डिलिव्हरी, पण पंचांचा इशारतोय. अवंतर चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. 1+1, 2 धावसंख्या. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 16. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक या षटकातले, जेरी याच्या कोट्यातले. जेरी तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. ओ सुपर डिलिव्हरी, सुरेख मारायची गोलंदाजी पाहायला भेटतीये. कुठलाही मोठा फटका मारून देत नाहीये. विचार करायला भाग पाडलाय तो म्हणजे फलंदाजाला. एक जबरदस्त गोलंदाजी, सुरेख मारायची गोलंदाजी पाहायला भेटते जेरी याची. पुन्हा एकदा जेरी तयार. शेवटचा चेंडू, शेवटचा मारा, शेवटचा चेंडू म्हणता येईल षटकातला. सुरेख चेंडू, सुपर डिलिव्हरी, सुरेख षटक म्हणता येईल. कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. या षटकामध्ये फक्त धावसंख्या दिल्या त्या म्हणजे 4 धावसंख्या देऊन 1 गडी बाद केला. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. संघाच्या धावसंख्या धावपळका लागतात त्या. आमचे मित्र रोनित सांगडे याचा हाच वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा गोलंदाज, 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला 16च्या घरात. राहुल, ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, अवंतर चेंडू, दिशाहीन मारा. पहिला चेंडू अवंतर, बायच्या स्वरूपात. 1+1. रोनित सांगडे, तुम्हाला वाढदिवसा खूप सारे शुभेच्छा. ऐ चरणी एकवीरा प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. पहिला चेंडू अवंतर चेंडू पाहायला भेटलाय तो म्हणजे राहुल याचा. पुन्हा एकदा राहुल तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्यात चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळका लागतात 18च्या घरात. धावसंख्या 18. 18 लॉट्स ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. व्यक्तिक पहिलं संघाचे तिसरी षटक घेऊन आलाय तो म्हणजे राहुल. पुन्हा एकदा राहुल तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल फलंदाज. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. कुठलाही मोठा फटका मारून देत नाही सयू याला. सयू टू राहुल, राहुल टू सयू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार राहुल याच्या कोट्यातला. पुढचा मारायचा चेंडू पाहायला भेटेल. ओ सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. चेंडू पडल्यानंतर खालवर राहिला, बॅटच्या पट्यात चेंडू आला नाहीये. एक्स्ट्रा कलेक्ट करता आला नाही. चेंडू जातोय डी मध्ये. संघाची धावसंख्या 1ने वधारते. संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 19च्या घरात. 19 लॉट्स ऑफ 1 विकेट्स. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा राहुल तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार.
आयु तयार, टॅप करण्याचा प्रयत्न होता, डी मध्ये चेंडू जातोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या, धाव पडकावं लागतं ते म्हणजे 20च्या घरात. इथे मात्र प्रहार करावा लागेल, विचार करावा लागेल. मोठा स्कोर उभा करावाचा असेल तर चौकार मारावे लागतील. इथे मात्र कुठलाही मोठा फटका मारून देत नाहीये. एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे राहुल याची. कौतुक करेन जेरी याचं, एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली जेरी याची. पुन्हा एकदा राहुल त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढचा चेंडू टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, टाप केलाय. इथे मात्र चेंडू जातोय, चौकार. या 4 धावसंख्येने धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 24च्या घरात 24 लॉट्स ऑफ 1 विकेट्स. तडोगपूर इथे मात्र मार खातोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला, शेवटचा मारा म्हणता येईल या षटकातला, टाकण्यासाठी तयार. आता काय रणनीती वापरावी विचार पाण्यात भाग पाडलाय. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटतोय राहुल याचा. 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 24च्या घरात. या 3 षटकांचं विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये सचिन 12 धावसंख्या दिल्या होत्या, माडा ठरला होता. त्याच्यानंतर जेरी आला, जेरी यांनी मात्र एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली, पूर्णपणे कमबॅक करून दिलं त्या संघाला. त्या षटकामध्ये फक्त 4 धावसंख्या देऊन एक गडी बाद केला. त्याच्यानंतर जबाबदारी कर्णधारींनी ज्याच्या खांद्यावर दिली तिसऱ्या षटकाची ते म्हणजे राहुल. या षटकामध्ये राहुल याने 8 धावसंख्या दिल्या. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली ते म्हणजे तिन्ही गोलंदाजांची. जरी 12 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये गेल्या असल्या तरी जेरी आणि सचिननी सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली. 18 चेंडू, लावू शकतो 18 चेंडू 24 धाव म्हणजे 8ची सरासरीने धावसंख्या इथे पाहायला भेटते. आता मात्र 7 चेंडू शिल्लक. या 7 चेंडूवर कितपर्यंत धावा जाऊ शकतील, पोचू शकतील हे पाहायचं आहे. बॉलर्स नेम दादा, गोलंदाजचं नाव विजय. 9 चेंडू पाहायला भेटतोय, 1+1 आगल्या वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज. अप्रतिम स्पीड पाहायला भेटतोय, सुरेख स्पीड. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली गावदेवेट नेरूळ संघाची. पण या 4ही गोलंदाजामध्ये कौतुक करावं ते जेरीचं. सुरेख गोलंदाजी जेरी. ठेवू शकतो रे, ठेवू शकतोय. अवंतर चेंडू, ओ इथे मात्र अवंतर चेंडू, दिशाहीन मारा पाहायला भेटतोय. विचार करावा लागेल या गोलंदाजाला, कारण 18 चेंडूवर फक्त 24 धावा पाहायला भेटलेत, कारण 8ची सरासरी आहे आणि धावसंख्या 29. एक चेंडूवर 5 धावसंख्या खर्च करतोय मात्र हा गोलंदाज. आता मात्र विचार करावा लागेल या गोलंदाजाला. सुरेख चेंडू आणि सुरेख फटका. मागणी गोलंदाजी पाहायला भेटली आहे. 2 चेंडूवर मात्र 9 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 33. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, बॅटची कडा आणि इथे मात्र डी मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 34. खाली आहे चेंडू, पंचांनी दर्शवलाय खाली आहे चेंडू. सुरेख फटका, शॉट, सुपर्ब, सुरेख फटका म्हणता येईल. धावसंख्या 37.
अवंतर चेंडू 1+1 धावसंख्या 39 धावसंख्या 39 माघडी गोलंदाजी पाहायला भेटले हे गोलंदाजाची पुन्हा एकदा गोलंदाज तयार सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू अस्त्र वापरतोय डी मध्ये चेंडू जातोय धावसंख्या 40 शेवटचा चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा गोलंदाज तयार टाकतोय फेकतोय फेकला गेला आणि ट्रिपल आचित दांडी गुल आणि इथे मात्र बाद होतोय फलंदाज 40 धावसंख्या काढून 41 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे गावदेवी 8 नेरुल यांच्या पुढे साईराज प्रतिष्ठान आणि गावदेवी 8 नेरुल यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते स्वराज्य प्रतिष्ठान माफ करा स्वराज्य प्रतिष्ठान आणि गावदेवी 8 यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते गावदेवी 8 संघाने नाणेफेक जिंकलं होतं आणि फलंदाजाचं अवतन निवतन निमंत्रण दिलं होतं ते म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान या संघाला स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते एक जबरदस्त लढत हमरी तुमरी रसिकेत चढावड पाहायला भेटते दोन्ही संघ तुल्यबल आहेत एक जबरदस्त खेळ इरा 11 संघ आणि इरा 8 संघाचा कर्णधार यायचं सर इरा 8 आणि ओम साई गोवंडी या संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही आमच्याशी संपर्क साधायचा आहे दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे नाणेफेक साठी यायचं आहे विनंती करतोय सर आपल्याला सुरेख अशी स्पर्धा सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय दोन्ही तुल्यबल संघ स्वराज्य प्रतिष्ठान आणि गावदेवी 8 नेरुल यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते नाणेफेक जिंकली होती गावदेवी 8 नेरुल या संघाने आणि फलंदाजाचं आव्हान दिलं होतं स्वराज्य प्रतिष्ठान आणि गोलंदाजी करताना सचिन 12 धावसंख्या जेरी 4 राहुल 8 आणि विजय मात्र इथे मागणं ठरला म्हणजे 16 24 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला 40 म्हणजे 41 धावांचं आव्हान इथे मात्र ते ठेवले मात्र गावदेवी 8 या संघापुढे तर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सलामीची जोडी येते ती म्हणजे अजू आणि सिद्धेश कडू अजू स्ट्राइक सिद्धेश कडू बॉलर्स नेम पार्थ पहिलं षटक प्रदेतावर व्यक्तिक पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार ओ सुपर डिलिव्हरी सुपर ऍक्शन पाहायला भेटतोय अगली वेगळ्या शेळीची गोलंदाजी आपल्याला इथं मात्र आज पाहायला भेटत आहेत सुरेख माराची गोलंदाजी पण एकदा अजू तयार गोलंदाज तयार नो चेंडू पाहायला भेटतोय 1+1 एसटीला कलेक्ट करता आला नाही चेंडू खातं खोलतोय 2 ने अवंतर धावसंख्येने खातं खोलताना दिसतोय गावदेवी 8 नेरुळ संघ 41 धावांचा पाठलाग करताना मात्र विचार करावा लागेल धावा रोखाव्या लागतील एक्स्ट्रेशन चांगलं करावं लागेल गोलंदाजाला साथ द्यावी लागेल इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाज पार्थ सुरेख चेंडू डी मध्ये चेंडू जातोय व्यक्ती खातोय खेळतोय 1 ने आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 3च्या घरात सुरेख माराची गोलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे पार्थ याची पुन्हा एकदा पार्थ तयार सुरेख फटका रे सुरेख 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 टॅप करतोय चेंडूला या 4 धावसंख्येने विचार केला तर धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 7च्या घरात बॉक्स क्रिकेट नजर एक नजरेचा गेम एक नजरेचा खेळ पाहायला भेटतोय पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ पुश करण्याचा प्रयत्न होता नक्कीच चेंडू जातो डी मध्ये संघाची धावसंख्या 8च्या घरात 41 धावांचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना धावसंख्या 41
पहिलं षटक प्रगतीदार व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आलाय पार्थ. इतर तर मागणं ठरताना दिसतोय पार्थ. पुन्हा एकदा पार्थ तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल आजो, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. इथे मात्र सुंदर रिस्ट्रिक्शन पंचांचा इशारा होतोय अवंतरचा. ऑप्शनच्या बाहेरून गेलेला चेंडू अवंतर चेंडू पंच दर्शवतात. एक धावचा निर्वाहाला पाहायला भेटतोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 9च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पार्थ. सुरेख चेंडू इथे मात्र बाद होऊ शकतोय. मात्र रिव्ह्यू पाहायला भेटतोय. इथे मात्र फलंदाज बाद होतोय, आउट. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला गेला. तर मोठे फटके येत होते. चोटी धाव घेण्याची काही आवश्यकता नव्हती. इथे मात्र मोठा हादरा गावदेवी 8 नेरूळ संघाला इथे मात्र दिलाय, तो म्हणजे स्वराज प्रतिष्ठान या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज नौका फलंदाज जातो सिद्धेश. पुन्हा एकदा हर्षल. ओ सुरेख डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला भेटलाय. 7 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. संघाची धावसंख्या 9च्या घरात. सहा चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 9च्या घरात. आता मात्र समीकरण बदललेत, ती म्हणजे 18 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज नौका येतोय, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी कर्णधार देतोय तो गोलंदाज येतोय साहिल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू, सुरेख फटका होता. सुरेख शत्रशीण पाहायला भेटतोय. अगल्या वेगळ्या शिर्डीचा गोलंदाज सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा टॅप करतोय चेंडूला. सुरेख शत्रशीण पाहायला भेटतोय. एक धावसंख्या रोखू शकली नाहीये. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 10च्या घरात. 16 चेंडू 30 धाव, 31 धावा. इथे मात्र सुरेख एक्स्ट्रेशन पाहायला भेटतोय. सुरेख माराची गोलंदाजी पाहायला भेटतीये. डॉट चेंडू इथे मात्र मागणं होत चालले समीकरण पाहायला भेटतोय. भिरकावण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 11. 14 चेंडू 30 धावा. 14 चेंडू 30 धावा, 30 धावा 14 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी साहिल. ऑप्शनच्या बाहेर जाती चेंडू अवंतर चेंडू 1+1. सुरेख फटका, सुरेख फटका पाहायला भेटतोय. धावसंख्या 17. शेवटचा चेंडू. थर्ड अंपायर इराएट आणि ओमसाई गोवंडी. इराएट ओमसाई गोवंडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, आपण नाणेफेकसाठी यायचंय. सर आपल्याला विनंती आहे, दोन्ही संघाचे कर्णधार इराईट संघाचा कर्णधार आलेला आहे. नॉट आउट. इराईट संघाचा कर्णधार विनंती करतो सर. इराईट संघाचा कर्णधार आलेला आहे. ओमसाई गोवंडी संघाचा कर्णधार सर विनंती करतोय. आलेले दोन्ही संघाचे कर्णधार तर विनंती करतोय. बॉलर्स नेम वैभव.
लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू, अवांतर चेंडू, दिशाहीन मारा, सदोष मारा. धावसंख्या 19. विराट संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय त्वरित कळवायचा सर. सुरेख चेंडू म्हणता येईल, सुरेख चेंडू. धावसंख्या स्थिर. पाणी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वैभव, सुरेख फटका पाहायला भेटतोय राहुल याच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषे पलीकडे. धावसंख्या 23. धावसंख्या 23. 9 चेंडू 18. 9ला 18. सरळ सोडून देतोय. ऑप्शनच्या बाहेर जातो चेंडू, अवांतर चेंडू. इथे मात्र समीकरण बदलले आहेत. 9 चेंडू 17 धावा. 9 चेंडू 17 धावा. 9 17. 9 चेंडू 17 धावा. 17 धावा 9 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी वैभव पुढे सरसावला होता आणि इथे मात्र गफलत. कॉलिंग मात्र झाली नाहीये. इथे मात्र परतावा लागतोय सिद्धेशाला. आता मात्र 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. 17 धावा 8 चेंडू. एक जबरदस्त लढत पाहायला भेटतीये. स्वराज प्रतिष्ठान आणि गावदेवी 8 नेरुल या दोन संघामध्ये लढत पाहायला भेटतीये. आता मात्र समीकरण 8 17. 7 16. 7 चेंडू 16 धावा. 16 धावा 7 चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार. वैभव टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, सरळ सोडून दिलाय. इथे मात्र पुढे सरसावला होता पण आपल्या जागेवर येऊन पोचतोय तो म्हणजे राहुल. 15 7 15 असा सामना पाहायला भेटतोय. रंगत वाढत चालली आहे या सामन्याची. सामना गरम होत चाललाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अडगतीने पुश केला चेंडू. जबरदस्त फटका पाहायला भेटलाय. डी मध्ये चेंडू जातोय. आता मात्र 7 चेंडू आणि 14 धावा. सुरेख अशी लढत पाहायला भेटते. दोन सामन्यामध्ये चाललेली ही झुंबड पाहायला भेटतीये. रंगतदार होत चाललेला, गरम होत चाललेला सामना पाहायला भेटतोय. स्वराज्य प्रतिष्ठान आणि गावदेवी 8 चेंडू नेरुल यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 41 धावांचा पाठलाग करायचा होता पण आता मात्र समीकरण 7 चेंडू 14 मध्ये येऊन ठेवलाय. आला चेंडू आला, चेंडू आलाय. 7 चेंडू 14 धावा. गोलंदाजचं नाव दादा, गोलंदाजचं नाव जिग्नेश. 6 चेंडू 14 धावा. 14 धावा 6 चेंडू. गरम होत चाललेला सामना. एक जबरदस्त लढत प्रेक्षकांच्या भेटीला मात्र आले. पुन्हा एकदा गोलंदाज जिग्नेश. पहिला चेंडू टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. इथे मात्र गफलत करतोय यष्टीरक्षक. अवंतर चेंडू मात्र पंच दर्शवतात 1+1. आता मात्र समीकरण बदललेत. 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. सात चेंडू 12 धावा. ओ सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. टप्पा पडल्यानंतर टन घेतोय चेंडू. 5 चेंडू 12. 3 चौकार लगावावे लागतील, मारावे लागतील. या फलंदाजाला जिंकायचं असेल तर लढावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा.
5 चेंडू 11 धावा इथे पाहायला भेटतायत. पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटतात निशांत म्हात्रे, धनेश आणि पुन्हा एकदा 5 चेंडू 11. सर्व सोडून देतो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जिग्नेश याच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतीये. चेंडू जातोय डी मध्ये. 4 चेंडू 9 धावा. 2 फटके येणे गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागतील. जिंकायचा हसेल तर चौकार मारावे लागतील. हा यात मात्र विचार करावा लागेल फलंदाजाला. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा जिग्नेश तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावलाय चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. सुरेख फटका. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ इथे मात्र गफलत करतोय यष्टीरक्षक. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नक्कीच सामना मात्र रंगलाय. स्वराज प्रतिष्ठान आणि गावदेवी यांच्यामध्ये लढत. 2 चेंडू गरम झालेला सामना पाहतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज जिग्नेश तयार. तोंड देईल राहुल. त्याच्यामध्ये क्षमता आहे चौकार मारण्याची. राहुल याच्यामध्ये. पुन्हा एकदा जिग्नेश तयार. राहुल तयार. राहुल टू जिग्नेश. जिग्नेश टू राहुल. टाकतोय, फेकतोय, पुढे सरसावलाय आणि चेंडू जातोय बाहेर. षटकार पाहायला भेटतोय. डीच्या बाहेर चेंडू जातोय. म्हणजे इथे मात्र परतावा लागेल ते राहुल याला. 1 चेंडू आणि 3 धावा. चौकार मारावा लागेल. चौकार मारावा लागेल या गोलंदाजाला. विजय याला कमाल करावी लागेल. त्याला गोलंदाजीमध्ये निराश करून ठेवलंय आपल्या संघाला या विजयाने. इथे मात्र खुश करावा लागेल विजयाला. चौकार खेचावा लागेल. 1 चेंडू आणि 3 धावा. खरं गोलंदाजी पाहिली तर 16 धावसंख्या दिल्या होत्या विजयाने. मागणं ठरला होता गोलंदाजीमध्ये. त्याच्यावर विश्वास ठेवलाय या शेवटच्या चेंडूवर. कारण त्याला चौकार खेचावा लागेल. आनंद साजरा करायचा असेल तर चौकार खेचावा लागेल विजयाला. विजय तयार. जिग्नेश तयार. शेवटचा चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. चौकार खेचावा लागेल. जिग्नेश तयार. विजय तयार. आणि इथे मात्र गरम झालेला सामना पाहतोय. 1 चेंडू आणि 3 धावा. चौकार खेचावा लागेल. जिग्नेशाला डॉट चेंडू काढावा लागेल. पुढचा चेंडू आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू आलेला आहे. फिल्डिंग 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 टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. वाईट साठी रनआउट.
अवंतर चेंडू एक चेंडू एक. 40 धावसंख्या. मात्र एक धावसंख्या हवी आहेत जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग इथं मात्र करावी लागेल. एक चेंडू एक धाव. एक जबरदस्त लढत. एक चेंडू एक धाव. एक चेंडू एक धाव. कोण जिंकणार? स्वराज्य प्रतिष्ठान की गावदेवी एक नेरूळ संघ पाहायचा आहे. एक जबरदस्त लढत पाहायला भेटतीये. एक चेंडू एक धाव. जिग्नेश तयार. एक चेंडू एक धाव. पाहतोय सामना रंगतोय. गोलंदाज तयार. सुरेख फटका. जिंकलेला सामना मात्र हारावा लागतोय स्वराज्य प्रतिष्ठान या संघाला आणि या स्पर्धेमधून बाहेर जावं लागतंय स्वराज्य प्रतिष्ठान संघाला. आपण आलात